एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर दिवसाची सकाळ झालेली आहे नेहमीप्रमाणे आणि आज घरी गेस्ट येणार आहेत. ते गेस्ट तर कोण आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि त्यांना घरी आज जेवायलासुद्धा सांगितलं आहे. तर लवकर पटकन स्वयंपाक करायचा आहे. तर आता गॅसवर तर भात वगैरे लावलेला आहे, फक्त भाजी करायची बाकी आहे. मम्मी आणि ओवी बाजारात गेलेला आहे, त्यांना काहीतरी आणायचं होतं, मग त्याच्यासाठीच त्या बाजारात गेलेला आहे. पण त्या येऊस तर आपण भाजीसाठी मसाला काढून घेऊया. चला. कुकरमध्ये भात तर लावलेला आहे आणि शिजतो आहे. इथे कणिक मळून ठेवलेली, आता फक्त मसाला काढायचा बाकी आहे. आणि हे बघा, ओवीने ना पूर्ण घरामध्ये कांदे करून ठेवलेले आहेत आणि त्याचे खेळणेसुद्धा किचनमध्ये आहेत. तर ओवीने केलेला पसारा आवरून झाल्यानंतर इथे मला माझं स्वयंपाकाची तयारी करायची होती. मेन म्हणजे मम्मीने चिकन आणून दिलेलं होतं, सो मी ते धुवून स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं. त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवला, कारण लिंबूने आपल्याला वास नाही येत चिकनचा खाताना आणि खायलाही छान लागतं. मी मिनी ब्लॉगमध्ये इंस्टावरसुद्धा सांगितलेलं आहे हे. आणि इथे मिक्स करून झालेलं होतं माझं. मग त्याच्यानंतर मला याच्यामध्ये हळद टाकायची होती, सो मी अर्धा चमचा आणि थोडीशी वर हळद टाकलेली होती. कारण भरपूर लोक खूप मसाले यूज करतात, दही यूज करतात, पण मला तसं काही करायचं नव्हतं. मी करते यूज, पण आता केलेलं नव्हतं. सो इथे यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं होतं आणि मला फोडणीसुद्धा द्यायची होती. सो मी मिक्स करून 5 मिनटासाठी ठेवलं हे. आणि इथे कढाई ठेवलेली होती. कढाई तेल तापलेलं होतं खूप. तेल तापल्यानंतर मग मी याच्यामध्ये ना अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली होती. आणि आपण जर ते हळद वगैरे लावून ठेवलं ना, ते 10 ते 5 मिनटं तरी आपण झाकून ठेवायचं, कारण ते छान म्हणजे एकदम छान प्रकारे ते मिक्स होऊन जातं. आणि इथे माझी अद्रक लसूणची पेस्ट लाल झालेली होती आणि त्याच्यामध्ये चिरून ठेवलेला कांदासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेला होता. आणि हा सुद्धा आपल्याला लाल शेडमध्ये किंवा मरून शेडमध्ये असं करायचा होता. सो हा कांदा लाल झालेला होता परतवून, आणि जी आपण हळद टाकलेली होती मी थोडीशी, आणि जे मिक्स करून ठेवलेलं होतं आपण चिकन, हळद वगैरे, सो ते हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं. आणि यालासुद्धा 5 ते 10 मिनटं असं छान परतवून घ्यायचं होतं. आणि थोडंसं पाणी न टाकता वाफेवर शिजू द्यायचं होतं. सो इथे वाफेवर शिजून झालेलं होतं माझं. आणि मग चला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. तर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं. पाणी टाकून झाल्यानंतर मीठसुद्धा टाकायचं होतं. आणि मीठ टाकल्यानंतर यालासुद्धा छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं होतं, कारण येलो पाणीसुद्धा आमच्या घरामध्ये खातं, सो मी त्याच्यामध्ये मीठ टाकूनच घेते. आणि मीठ टाकल्यानंतर इथे मग मसाल्याची बारीक, कारण मी मसाला तयार केलेलाच नव्हता. सो इथे तवा तापलेला होता आणि मी कांदा भाजायला ठेवला होता. आणि कांदासुद्धा आपल्याला मरून शेडमध्येच करायचा होता. आणि फायनली कांदा मरून शेडमध्ये झाला. मग आली बारीक खोबऱ्याची. तर इथे बारीक मस्त छान कट करून घेतलेले होते खिसणीने. आणि यालासुद्धा मरून करायचं होतं. खोबरं थोडंसं मी कच्चं ठेवलेलं होतं, कारण मला तसंच आवडतं. आणि मग खोबरं झाल्यानंतर बारी आली लसूणची. मग इथे फायनली माझा मसाला रेडी. कोथिंबीर टाकूया आपण. मी वरून पण टाकते मसाल्यामध्ये सुद्धा. सुद्धा मी टाकलेलं आहे, कारण कढीपत्त्याने आपण भाजी केली की आपल्याला ॲसिडिटी वगैरे असं काही नाही होत. तर ते टमॅटो टॉस करायला ठेवला आहे. तर इथे मसाला भाजून झाल्यानंतर थंड होऊस तर म्हटलं चपात्या करून घेऊया, कारण मिक्सर फिरवायला तर जास्त वेळ लागणारच नाही आपल्याला. सो मी इथे चपात्या करायला लागलेली होती. आणि ओवीसुद्धा खाली उभी होती, पण ती मला खूप त्रास देत होती. मधून मम्माच करत होती. आणि इथे माझ्या चपात्या चालू होत्या, कारण ऑलरेडी फार उशीर झालेला होता आणि चांगलंसुद्धा वाटत नव्हतं की त्या दोघांना जेवायला सांगितलं आणि इतक्या उशिरा, कारण खूप उशीर झालेला होता. सो इथे चपात्या करत होती. आणि चपात्या झाल्यानंतर मग आपण मसाला काढूया. चला. तर चपात्या झाल्यानंतर बारी येते मग मसाला काढण्याची. सो इथे ना माझा मसाला थंडगार झालेला होता आणि मी भांड्यामध्ये तो टाकत होते. आणि मिक्सरच विसरून गेली. मग पटकन मिक्सर आणला आणि मिक्सरमध्ये एक गरका मारायला घेतला. सो इथे भांडं ठेवलं होतं मिक्सरवर आणि फक्त मसाला दळून घ्यायचा होता. सो चला आता मिक्सरला आपण गरका मारूया. तर मसाला इथे दळून झालेला होता आणि इथे तेल तापायला ठेवलेलं होतं. तेल छान तापलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून दिला आणि मस्त तडतड उडत होतं. आणि मसाला ना इथे मला 5 ते 10 मिनटं फ्रायच करायचा होता, कारण आपण जे मसाले ॲड करायच्या अगोदरसुद्धा 5 ते 10 मिनटं तेल सुटूस तर तरी त्याला फ्राय करायचा होता. सो मी इथे तेच करत होते आणि बारी आली मसाल्यांची. तो इथं
मी जास्त काहीच मसाले यूज नाही केलेले आहेत, फक्त मी 3च मसाले यूज करते. एक हळद, लाल तिखट आणि एक एव्हरेस्टचा मसाला. बस त्याच्याऐवजी मला बदाबदा मसाले टाकायला बिलकुल नाही आवडत, कारण ह्या मसाल्यांनी पण भाजी खूप छान लागते. आणि इथेसुद्धा 5 ते 10 मिनटं तेल येऊस्तर आपल्याला फ्राय कर. सो 5 ते 10 मिनटं शिजून झाल्यानंतर मी चिकन ॲड केलं होतं. ते दाखवता नाही आलं, पण माझी इथे भाजी रेडी झालेली होती. त्याला मस्त छान प्रकारे तेलसुद्धा सुटलेलं होतं आणि भाजी बघा कशी लाल. तर ही ऋतिका मॅडम आली आहे आणि हे आजचे गेस्ट आहेत. मोहित बसलाय खाली तिकडे त्याला बोलली चल तर बसले जेवायला. कसं झालंय स्वयंपाक? एक नंबर भारी बनवलाय. एक नंबर. अरे जा ना, जा लवकर. हे 1 वर्षाचं बाळ आहे आणि हे 2 वर्षाचं बाळ आहे. चला जा. नाही इथं लागेल मला नको. जा. बाळ खेळतंय ना तिथे. इथे काय करताय? इथं बसले बघा किती मोठे मोठे खेळतायत. ते 1 वर्षाचं बाळ खेळतंय. चला या खाली. वरते. हा मग ते वरचंच बोलली मी. अरे हा इथे पण बाळ आहे. हे बाळ नाही आहे, हे बाळ आहे. हे 1 वर्षाचं बाळ आहे. चला या. याचं तर वेगळंच चालू आहे. ओवी कुठे गेली? आणि हे 6 महिन्याचं बाळ आहे जे खेळतंय सुरकंडी फोन बघा. ते सांगते की तुला काय बसू नको. या लवकर आहे. 6 महिन्याचं बाळ. उतरा खाली. उतर रे, चप्पल नको फेकू. ए बाई. मम्मी आली उतर आली. नाही करत आहे या. हे आहे 2 वर्षाचं बाळ आहे बघा. अरे असं लागतंय. सोनाली हे आमचं 1 महिन्याचं बाळ. थांब 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 सोड परत. ए ऋत्विक दादा हे आमचं 1 महिन्याचं बाळ खाली येतंय. लँडिंग करतोय खाली जरा. थांब थांब सोड. किती खुश होते बघा तुम्हाला बघून. उतरता येत नव्हतं, सरकत नव्हते म्हणून भावना मला ढकलत होत्या. आणि हा ब्लॉग इथेच संपतो. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.